नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या एकाचा चाकून भोसकून खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। त्याचा मृतदेह 3ऱ्या मजल्यावरून खाली डक्टमध्ये फेकून दिला होता। कोंढव्यातील NIBM अनेक्स येथील रहेजा स्टर्लिंग सोसायटीच्या क्लाउड नाईन जवळ ही घटना घडली। ही घटना बुधवारी दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा आणि पुढील सोपस्कार पूर्ण केले। पंकज कुमार मोती कश्यप वय अंदाजे 35 वर्ष, राहणार कृष्णानगर गल्ली नंबर 2 मोहम्मदवाडी असं खून झालेल्याचं नाव आहे। पंकज कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील राहणारा होता। कोंढवा येथील NIBM अनेक्स येथे रहेजा बिल्डर्सची एक बांधकाम साईट सुरू आहे। या साईटवर तो सुपरवायझर म्हणून काम करीत होता। मंगळवारी रात्री 10च्या सुमारास तो काही मित्रांसोबत इमारतीच्या 5व्या मजल्यावर दारू पीत बसलेला होता। दारू पीत असताना त्यांच्यामध्ये वाद झाले। त्यामधून आरोपींनी त्याला आधी चाकूने भोसकले, त्यानंतर त्याला 5व्या मजल्यावरून खाली फेकून दिले। गंभीर जखमी झालेल्या पंकज कुमार 3ऱ्या मजल्यावर जाऊन पडला। डकच्या सज्जावर जोरात आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान रात्री या साईटवर कोणीही नसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही। बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार काम करीत होते। दुपारी कामगारांना त्याचा मृतदेह आढळून आला। पोलिसांच्या माहितीनुसार कोंढव्यात रहेजा स्टर्लिंग सोसायटीत इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या दरम्यान बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास महेश विष्णू करंजकर यांनी नियंत्रण कक्षाला फोन करून स्टर्लिंग सोसायटीच्या फेज 6 येथे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे अशी माहिती दिली। त्यानुसार ही माहिती कोंढवा पोलिसांना देण्यात आली। त्यानुसार मार्शल येथे दाखल झाले। तसेच वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली। त्यावेळी त्यांना एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडल्याचा दिसला। तपासात त्याचा धारदार चाकूने भोसकून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले। अधिक माहिती घेतली असता त्याचे नाव पंकज कुमार मोती कश्यप असे असल्याचे समजले। इमारतीच्या ठिकाणी तो सुपरवायझरचं काम करत असल्याचं तपासात समोर आलं। पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढला। पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ससून रुग्णालयात पाठवण्यात आला। दरम्यान पंकज कुमार याच्यासोबत दारू प्यायला कोण गेलेले होते याचा शोध घेतला जात आहे। आरोपींबाबत अद्याप पोलिसांना ठोस माहिती मिळू शकलेली नाही। पंकज कुमारच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली। पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत।